तर कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या 29 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर या एपिसोडमध्ये कावेरीचा जो मोबाईल युगकडे राहिला होता, युग कावेरीच्या त्याच नंबरवरून माला फोन लावतो. इथे कावेरी बोलत असतात. म्हणतात, कावेरी अगं तू का फोन लावतेस? कावेरी म्हणते, मी मी नाही फोन लावते. सुलक्षणा तिला मोबाईल दाखवते आणि कावेरीला म्हणते, कावेरी हा बघ, हा मोबाईल तुझाच नंबर आहे ना? कावेरी विचार करते की आपला हा नंबर आहे, पण हा तर हरवला होता फोन. कावेरी तो फोन घेते आणि युग तिला भेटायला यायला सांगतो. थोड्या वेळाने कावेरी युगला भेटायला जाते. युगने छान डेकोरेशन केलेलं असतं, केक ठेवलेला असतो आणि कावेरी त्याला विचारते, हे सगळं काय आहे? युग कावेरीला यशबद्दल त्याला काय माहिती आहे ते सगळं सांगतो आणि तो कावेरीला म्हणतो, कावेरी तुझ्याकडे एक सुपरहिट कूल ऑफर मी देतोय. मला यश बनव आणि तुझ्या घरी घेऊन चल, म्हणजे तुझे सगळे प्रश्न मिटतील. कावेरीला सुद्धा हेच योग्य वाटतं. कावेरीला वाटतं की देवानेच आपल्याला ही छान आयडिया दिली आहे. कावेरी विचार करत असते. तर या सगळ्याची सुरुवात ही अशी होते की कावेरी घराबाहेर पडलेली असते. आता माच्या प्रश्नांची काय उत्तरं द्यायची? यश गेलाय, यश जाऊन महिना झालाय आणि मला हे कसं सांगायचं तिला काही कळत नाही. तिच्यासमोर मोठा यक्ष प्रश्न उभा राहतो. कावेरी विचार करत रस्त्याने चाललेली असते आणि तेवढ्यात तिच्या अंगावरती एक ओढणी पडते. कावेरी ओढणी बाजूला करतेच तेवढ्यात एक मुलगा ओढणी ओढून घेतो आणि तिला सुद्धा आपल्याजवळ ओढतो. तो मुलगा कावेरीसोबत डान्स करतो. कावेरी त्या मुलाचा चेहरा बघते आणि बघत राहते. हा तर सेम यश, काहीच फरक नाही. कावेरीला हे सगळं स्वप्नवत वाटत असतं. तो मुलगा कावेरीसोबत डान्स करतो. तिकडे कोणत्या तरी मूवीचं शूटिंग चालू असतं. गाणं अचानक थांबतं आणि कावेरी त्याच्याकडे टक लावून बघत राहते. कावेरी त्याला विचारणार असते की तू यश आहेस का? पण तो मुलगा तिला काही विचारू देत नाही. तेवढा डायरेक्टर तिथे येतो आणि त्या मुलाला सांगतो की तुला मी माझ्या मूवीमध्ये घेऊ शकत नाही, तू इथून निघून जा. युगची खूप ओव्हर ॲक्टिंग चालू असते आणि कावेरी फक्त त्याच्याकडे टक लावून बघत राहते. सेम टू सेम हा यश सारखा कसा दिसतो असं तिला प्रश्न पडलेला असतो. तर डायरेक्टरने आपल्याला काम दिलं नाही म्हणून युग नाराज होऊन बाजूला बसलेला असतो. कावेरी त्याच्याकडे येते आणि त्याच्याकडे बघत राहते. युगला वाटतं की ही आपल्याकडे ऑटोग्राफ मागायला आली आहे, म्हणून युग टिश्यू पेपरवरती तिला ऑटोग्राफ देतो. कावेरी त्याच्याशी बोलते आणि तिला कळतं की हा युग आहे, यशच्या बरोबर अपोजिट. काहीच सिमिलॅरिटी नाही. कावेरी त्याच्याकडे बघत असते आणि तिच्या हातातला मोबाईल खाली पडतो. युग तिला मोबाईल देण्याचा प्रयत्न करतो, पण कावेरी त्याच्यामध्ये एवढी गुंतलेली असते की ती फक्त त्याच्याकडे बघत राहते. तर इथे पौर्णिमा सुलक्षणा बोलत असताना विद्या त्यांच्याकडे येते. विद्या सांगते की निशा आणि तिच्या भावाची पत्रिका जमली आहे, त्यामुळे लग्नाची पुढची बोलणी करायला हरकत नाही. पौर्णिमाला प्रश्न पडतो की आता काय करायचं? निशाला कसं समजवायचं? लग्नाला कसं तयार करायचं? सुलक्षणा म्हणते, मी आहे ना, तू अजिबात काळजी करू नकोस. मी आत्ता कावेरीला फोन लावते. कावेरीला सांगते की उद्या तुम्ही एअरपोर्टवरून निघताना यशला तू हीच जबाबदारी दे की निशाशी बोलायचे, निशाला लग्नाला तयार करायचे. सुलक्षणा कावेरीला फोन लावायला घेते. तर इकडे युगला काम काही मिळत नाही, त्यामुळे तो मंदिरात येतो. देवाच्या पाया पडतो, देवाकडे प्रार्थना करतो की चांगल्या मूवीमध्ये काम मिळू दे. आणि तेवढ्यात तिथे कावेरी येते. कावेरी युगकडे बघते आणि मनात म्हणते, हा मला सारखा का दिसतोय? काय असेल हे सगळं? देवा, आत्तासुद्धा हा मंदिरात दिसलाय, म्हणजे हा तुझा कुठला संकेत असेल का? तू काही सांगण्याचा प्रयत्न करतोयस का? कावेरीला खूप प्रश्न पडलेले असतात. ती देवासमोर हात जोडून डोळे बंद करून उभी असते. कावेरी जेव्हा डोळे उघडते तेव्हा तिथे युग नसतो. कावेरी विचार करते की हे सगळं काय चालू आहे. तर युग इथे बाजूला आलेला असतो. तो विचार करत चाललेला असतो आणि तेवढ्यात त्याचा खिशातला मोबाईल वाजतो. युग फोन बघतो आणि त्याला आठवतं की हा कावेरीचा मोबाईल आहे, तो आपल्याकडेच राहिला. त्यावर माचा फोन आलेला असतो. युगला वाटतं की असेल काहीतरी. युग तो फोन कट करतो आणि पुढे निघून जातो. तर थोड्या वेळाने सुलक्षणा कावेरीला सारखं फोन लावत असते आणि कावेरी घरी येऊन देवाकडे प्रार्थना करत असते. सुलक्षणा कावेरीला म्हणते, कावेरी अगं मी कधीचा फोन लावते तुला, तू फोन का उचलत नाहीये? कावेरीला आठवतं की आपला मोबाईल तर तिथे सेटवर पडला होता. कावेरी काहीच बोलत नाही. सुलक्षणा कावेरीला सांगते की विद्याच्या भावाची आणि निशाची पत्रिका जमली आहे, त्यामुळे तुझ्यावरती एक जबाबदारी आहे. तू यशला सांग, निशाला लग्नाला तयार कर. यशने समजावलं तर निशा नक्कीच ऐकेल. कावेरी विचार करत असते. तर इकडे युग तो मोबाईल घेऊन आपल्या मित्राकडे येतो आणि मित्राला हा मोबाईल विकायचे सांगतो. युगला वाटतं की आधी हा फोन चेक करावा. फोनला लॉक तर नसतो,
त्यामुळे युग सहज तो फोन चेक करतो आणि त्यातल्या फोटोच्या गॅलरीमध्ये जातो. त्यामध्ये फोटोज बघतो. कावेरी, यश यांचं लग्न झालेलं तो फोटो बघतो. युगला प्रश्न पडतो की हा आपल्यासारखा सेम दिसणारा माणूस आहे तरी कोण, आणि या बाईसोबत आपलं लग्न झालंय. युग मित्राला सांगतो की याच माणसाची सगळी माहिती शोधून काढ. मित्र सगळी माहिती शोधायला जातो. तर थोड्या वेळाने युग टेन्शनमध्ये बसलेला असतो. आईसाठी आता औषधं पाणी आणायची आहेत, तिचा दवाखान्याचा खर्च आहे, टेस्ट करायचे आहेत, हे सगळं कुठून होईल याचा विचार करतो. आणि तेवढ्यात तिथे युगचा मित्र येतो. युगचा मित्र म्हणतो, अरे तुझा हा चेहरा आहे ना, खूप भारी आहे बरं का. तुझ्या या चेहऱ्यासारखा तो माणूस आपण फोटोत पाहिलेला, तो माणूस खूप श्रीमंत आहे. श्रीमंत घरचा मुलगा आहे तो, आणि तो आता वारलाय. युगचा मित्र युगला यशची सगळी माहिती सांगतो. युग मनात विचार करतो की आता या नंबरवरती मगाशी आलेल्या फोनवरती फोन लावायलाच पाहिजे. मगाशी मला नशिबाने फोन लावला होता आणि मी तो फोन उचलला नाही, पण आता उचलायला हवा. युग त्या नंबरवरती फोन लावतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या 29 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये कावेरी, सुलक्षणा, विद्या, पौर्णिमा यांच्याशी बोलत असताना सुलक्षणाच्या नंबरवरती कावेरीचा फोन येतो. सुलक्षणा म्हणते, कावेरी अगं तू इथं उभी आहेस, मग तुझ्या नंबरवरून मला फोन कोण करते? कावेरी म्हणते, नाही माहिती. सुलक्षणा म्हणते, हा बघ नंबर तुझाच आहे ना. कावेरीला आठवतं की युगकडे आपला मोबाईल राहिला होता, म्हणजे हा युगचाच नंबर असेल. कावेरी तो फोन उचलते आणि युग तिला भेटायला यायला सांगतो. ठरल्याप्रमाणे संध्याकाळी कावेरी युगला भेटायला जाते. तिथे सगळं डेकोरेशन करून ठेवलेलं असतं. युग तिला सांगतो की मला सगळं माहिती आहे, तुझ्या नवऱ्याबद्दल सगळं कळलंय. आता माझ्याकडे एक सुपरहिट कूल ऑफर आहे, मला यश बनव आणि तुझ्या घरी घेऊन चल. कावेरीला पण ही आयडिया आवडते, पण हे सगळं कसं करायचं या विचारात कावेरी असते.